हे गुड मॉर्निंग. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर दिवाळीच्या दिवसाची सुरुवात माझी काही अशा प्रकारे झाली की विचारू नका. ते तुम्ही व्लॉगमध्ये बघालच पुढे, तर त्यासाठी व्लॉग कंटिन्यू बघा. आणि जर व्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर ना, दिवाळीची सुरुवात माझी अशी काही प्रकारे झाली की मी सकाळी सकाळी उठून पटकन आवरून घेतलं. मस्तपैकी गाड्या वगैरे साफ केल्या आम्ही सर्वांनी. मग त्यानंतर म्हटलं आता पूर्णपणे आवरून झाल्यावर मस्त बॅग पॅक करावी, कारण आम्हाला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच गावाला जायचं होतं. त्यामुळे आम्ही पटकन बॅगी वगैरे पॅक केल्या. माझी बॅग ऑलरेडी पॅक झाली असल्यामुळे मला जास्त काही टेन्शन नव्हतं, त्यामुळे अक्षराच तिची बॅग पॅक करत होती. आणि त्यातल्या त्यात पप्पा फुलं वगैरे घेऊन आले, तर म्हटलं मस्तपैकी माळी तयार करू. आणि मस्तपैकी आज माळी तयार केल्या आणि खूप जास्त मज्जा आली आम्हाला. आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली माळ असेल बाई का जी मी स्वतःहून बनवलेली. तर मला माळी कशा बनवायच्या ते माहितीच नव्हतं. आज स्वतः अनुभव घेतल्यावर मला कळलं माळी कशा बनवायच्या असतात. त्यामुळे घरच्यांनी तर 4 शिव्या घातल्या का बाई तुला माळी बनवता येत नाही, पुढे जाऊन कसं होईल तुझं. जाऊ द्या मंडळी, आपण सोडून दिलं. आपण म्हणतो काही नाही होणार, जे व्हायचं ते होईल. मग फायनली मी मस्तपैकी माळ बनवली. बघा ना, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता अक्षरशः. तर मी फायनली 3 वाजता रांगोळी काढायला घेतली. 2 वाजता आमच्या इथला घाणेरडा रस्ता असा मस्तपैकी धुतला, तो वाळू दिला. 1-1.5 तास 3 सव्वा 3ला रांगोळी काढायला गेली. आणि माझी रांगोळी इतकी छान काढून झाली होती बाई, अक्षरशः मी प्रेमात पडले होते त्या रांगोळीच्या. पण काय सांगू, आता जाऊ दे चला. तर मस्तपैकी रांगोळी काढून झाल्यावर मी 6 वाजता घरात आले. तर घरात आल्यावर बघितलं तर मम्मीने मस्त गरम गरम पुऱ्या आणि खीर केली होती. असं वाटलं होतं लगेच खाऊन घ्यावं, पण काय आता खाता येणार नव्हतं नैवेद्य दाखवल्याशिवाय. मम्मी मस्त गरम गरम भजे तळत होती. तर ही बघा आमची कशी खात होती, प्लेटच नाही तिला. तर मम्मीने मस्तपैकी लक्ष्मीपूजनाची तयारी केली. तिथल्या तिथं मी मस्तपैकी छान रांगोळी काढली बाई. रांगोळी वगैरे काढून झाल्यावर म्हटलं आता आवरून घ्यावा. तेवढ्यात आमच्या घरातली लाईट गेली, पण लगेच आली, त्यामुळे जास्त काही वाटलं नाही. मस्तपैकी रांगोळी काढून झाल्यावर आम्ही लक्ष्मीपूजन वगैरे केलं. त्यातल्या त्यात लक्ष्मीपूजन झाल्यानंतरून इतका जोरात पाऊस सुरू झाला, प्रचंड प्रमाणाच्या बाहेर. माझी अख्ख्या रांगोळीची वाट लागली. म्हणजे ज्या रांगोळीला मला 3 ते 4 तास लागले, ती रांगोळी 10 मिनटाच्या आत धुवून गेली होती. मी मस्तपैकी अशी रेडी झाले होते, पण पावसाने सगळी वाट लावली होती. फटाके फोडायची सुद्धा वाट लावली होती. आणि मस्त मम्मीने इथे छान असे दिवे लावून घेतले, ते बघून तर मला खूपच छान वाटलं. आणि लक्ष्मीपूजन एकदम क्लास झालं होतं. कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रांगोळी आवडली की नाही. चलो बाय.